खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे शिरूर मतदारसंघ अजित पवार गट किंवा भाजपकडे जाणार असल्याची सध्या चर्चा जोर धरू लागली आहे। आढळराव पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर लोकसभेसाठी फिल्डिंग लावून होते, मात्र त्यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी आता बोळवण करण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे। दरम्यान मी कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढवणार असल्याचा चंग आढळराव पाटलांनी बांधलाय। दरम्यान आढळराव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील कोल्हापुरात आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना वाटत होतं हे दुर्लक्षित पद असावं, परंतु माझ्या दृष्टीनं ह्या संस्थेच्या माध्यमातून खूप काही काम करता येईल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना परवडणारी घरं, चांगली घरं आणि पारदर्शक कारभार करून ही घरांची निर्मिती करणं हा जो मेन प्रोग्राम आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथभाई शिंदे यांच्या मनातलं एक स्वप्न आहे की गोरगरिबांना चांगली घरं मिळावी, परवडणारी घरं मिळावी आणि त्याचा पाठपुरावा करून जे झालं नाही ते या पुढच्या काळामध्ये करून दाखवू, अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे। निवडणूक, लोकसभा निवडणूक आणि हे म्हाडाची नेमणूक याच्यात काही दुरान्वये एकमेकाशी संबंध नाही। हे 1-1.5 वर्षापूर्वी ठरलं होतं, काहीतरी प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी द्यावी असं आमची चर्चा झाली होती, परंतु त्याला वेळ झाला। योगायोगानं आता काही नेमणुका व्हायला लागल्या म्हणून मुख्यमंत्र्यांनी तर आठवण करून ती नेमणूक केलेली आहे आणि लोकसभा ही लढणारच आहे। काही लोकांनी तसा लोकसभेच्या ऐवजी असं काही नाही। मी 5 वर्ष खासदारपद नसताना हजारो कोटी रुपयाची कामं केली आहेत, दिवस रात्र फिरतोय, त्यामुळं तसा काही अडचण नाही। पुन्हा काटेकी टक्कर होणार आहे आपल्याला? काटेकी नाही, मी सांगतो एकतर्फी होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर,